इथे यायची काय गरज होती? ते काय चाललंय तुझं? अरे राया, माझा 2 वेळा अपघात झालाय र. मला प्रवास करायची लई भीती वाटते. तू असं मला एकटीला सोडून जाऊ नकोस की र. भारी आहे की तुझं. म्हणजे तू काय बी केलं तरी चालतंय आणि मी केलं की फायदा घेतोय, आहे का नाही? त्या दिवशी किती भडकली होतीस माझ्यावर. कधी? तू पाण्यात पडल्यावर आणि मी तुला कसं वाचवलं हे कळाल्यावर. अरे मी काय मुद्दामून भांडले नाही. मला ते चुकीचं वाटलं म्हणून मी सांगितलं. आणि एखाद्या मुलीसोबत हे समज जाऊ दे, तुला नाही कळायचं. मलाच नाही कळणार, आहे का नाही? बरोबर आहे, तुलाच सगळं कळतंय. तेवढी हुशार आहे, शिकलेली आहे, मीच अडाणी. बरोबर आहे तुझं. हे बघ राया, तुला घरच्यांनी तुझ्या मनाविरुद्ध हनीमूनला पाठवले, त्याचा राग तू माझ्यावर का काढतोय? बिना भांडण राहताच येत नाही तुला. जरा शांत राहा की. हे बघ, माणूस तवाच शांत राहू शकतो जेव्हा गोष्टी त्याच्या मनासारख्या घडतात. आणि मला अजिबात आवडलेलं नाही तू हे असं हात धरून बसलेलं. काय बघ तुझ्याकडे मला लाजायला होतं. आणि तुला लाजताना बघून मला कसं तरी होतं. हे काय करताय? कोणी बघेल ना. बघून दे. माझ्याच बायकोचा हात धरला. त्यानं बघ आपल्या बायकोचा हात कसा हातात धरला. इश, आपलं काय करत. या चला, तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होता तिथं आपण पोहोचलेलो आहोत. बॅगा गाडीतच राहू द्या, आपण नंतर काढून घेऊया. उतरा, या चला. वा या तिकडे ये ग, चला. या तिकडे. नमस्कार नमस्कार वैभव सर, काय म्हणताय? कसे आहात? काय म्हणताय मामा, तब्येत बरे ना? काय हरकत. तर हे आपले वैभव सर, इथली सगळी व्यवस्था हे बघणार आहेत बर का. नमस्कार. नमस्कार. मला 101 नंबरची रूम हवी आहे. त्याच रूम मध्ये मी पहिला हनीमून केला होता. अहो, ही काय सर्वांसमोर बोलायची गोष्ट आहे का? तुम्ही पण ना. हो, त्यात काय किती लाजताय? हो, आपण सगळे हनीमूनला चालूय. काय हो, अष्टविनायकातला पहिला गणपती मोरगाव असतो ना? हो. मग हे काय मला मोरगाव सारखं दिसत नाहीये. कुठे आलोय आपण? हो ना, मला तेच वाटतंय मगापासून. 101 नंबर रूम. काही हरकत नाही, मिळेल मिळेल मिळेल. हा, मिळेल ना? मिळेल मिळेल सर, मिळेल. बसा बसा बस. बस. बसा. बसा बसा बसा. अहो बसा 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 बसा. अहो ऐकलत का? रायाचा काही फोन बिन आला होता का? पोहोचलेत का दोघं? नाही माहिती, रायाचा काही फोन नाही आला. अहो मग तुम्ही फोन करायचा. कसा करायचा? तुम्ही ताकीद दिली होतीत ना कोणी फोन करायचा नाही म्हणून. एखादा फोन केला असतं तर चाललं असतं. हा ऋतिक, हा भाऊ साहेब, बोलवलं? तुला फोन आला होता का रायाचा? नाही भाऊ. नका काळजी करू, तिथं हॉटेलवर पोहोचला नसेल म्हणून फोन केला नसेल. इतक्यात येईलच त्याचा फोन. सुखरूप पोहोचू त्या ते म्हणजे झालं. त्या कृष्णीचा एकतर एवढ्यांदा ऍक्सिडेंट झालाय, त्याच्यामुळे मला तर राहायची लई काळजी वाटत्या.
पुण्यांदा असं काय तर व्हायला नको म्हणजे झालं. बस. बाहेर गेलेल्या माणसाबद्दल चांगलं बोलावं, चांगलं चिंतावं एवढं बी ठाऊक नाही का तुम्हाला? ती मी त्यांच्या काळजीपोटीच बोलली. देवा, आता काही वाईट दिवस दाखवू नकोस बाबा. माझ्या राया आणि कृष्णाच्या बाबतीत आता पातूर झालं ते झालं, पण आता सुखात ठेव त्यांना. सगळं चांगलं होऊ देत. पोरं बाहेर गावी गेलीत, सुखरूप परत येऊ देत. येतील येतील, चिंता नका करू. थांबा, आम्हीच फोन करतो. काय झालं? फोन लागत नाही. अरे फोनला रेंज नसल, नका लय काळजी करू. राया फोन कर. गुले, हा? तू लयच हरकलेली दिसतीयस. नाही, मला बी काळजीच वाटते की मी कशाला हरकल. ऋतिक, जरा आत चल. हा. बोल मम्मी. ऐक की, मला आज त्या गुरुजींकडे घेऊन चल. गुरुजी? कुठल्या गुरुजीकडे? अरे त्यांनी नाही का लग्नानंतर रायाची पहिली बायको मरणार आहे म्हणून सांगितलं होतं त्यांच्याकडं. आता काय बी झालं तरी ती कृष्णी परत ह्या घरात येता कामा नाही. तेव्हा तू गाडी तयार ठेव जा. ठीक आहे, जा तुम्ही. जा लवकर. नाही तिच्या पत्रिकेतलं समद ग्रह फिरवलं नाही, तिला वर धाडलं का नाही तर नावाची बोली नाही मी. किती सुंदर डेकोरेशन आहे हे. लईच भारी सजवलंय बघ. अरे पडदे तर बघ, कसलं भारी आहेत. तुला सांगते राया, मला निसर्ग लई आवडतो. अरे असं वाटतं त्या झाडांच्या सावलीखाली मस्त फिरावं, पक्ष्यांचे छान छान आवाज ऐकावे, पावसात मस्त भिजावं. आपल्याला निसर्गानं किती भरभरून दिलंय र. पण राया आपण त्याचा भाऊसाहेब. हा भाऊसाहेब बोला. हा सुनबाई, पोचले ना व्यवस्थित? हा पोचलो. हा, आवडलं का हॉटेल? हो मला तर लई आवडलं बघा. लई भारी रूम आहेत. तुम्हाला आवडलं ना? आम्हाला हेच पाहिजे होतं बघा. तुमच्या सासूबाईंना बोलायचंय. एक मिनिट. हॅलो, हा कृष्णा. जाताना प्रवासात काही त्रास तर नाही ना झाला? नाही नाही, काही बी नाही बघा. आता एकामेकांची काळजी घ्या. तिकडं गेलाय तर एकामेकांसोबत वेळ घालवा, जपा एकामेकाला. हा. आणि राया कुठे? त्याला दे की. तो फ्रेश होतोय आत्या. बर बर, मग त्याला सांग जाताना मला फोन कर. हा सांगते. ठीक आहे. माझ्या फोनला मला न विचारता हात लावलेला मला अजिबात आवडत नाही. हाय का आता? मी काय मुद्दामून केलंय रे? अरे तू आतमध्ये होतास आणि भाऊसाहेबांचा फोन आला म्हणून मी उचलला. काय घ्यायची गरज नव्हती. माझं मी बघितलं असतं, परत केला असता त्यांना फोन मी. ठीक आहे, चुकले मी. मला वाटलं ते काळजीत असतील म्हणून मी फोन उचलला र. त्यांना जे सांगायचं होतं ते सांगितलंय मी. भाऊसाहेबांनी तुला फोन करायला सांगितलंय. अगं भाऊंना तू काय सांगितलेस ते तरी सांग की.
गुरुजी नमस्कार. बोला, काय काम काढलं होतं? तुम्ही ओळखलं नाही वाटतं आम्हाला. ओळखलं. माझ्या संपर्कात येणारी माणसं मी विसरत नाही. हा, मग तुम्हाला ती बी आठवत असेल की आमच्या रायाची पत्रिका बघितलेली आणि नाही का ती भविष्यवाणी केली होती. होय, त्याचं ज्या मुलीशी पहिलं लग्न होईल ती फार काळ जिवंत राहणार नाही, हेच ना? गुरुजी तुम्हाला तर समजच आठवतंय की. आव पर आता किती दिवस झालं त्यांचं लगीन होऊन आणि त्याच्या बायकोचा कितींदा अपघात बी झाला, पर ती काय मरणात झाल्या. कस काय बरं? हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? एक मुलगी वाचली त्याचा आनंद मानायचा सोडून ती मेली कशी नाही हे विचारताय तुम्ही? हा, मग नको विचाराय. आता तुम्ही एवढी भविष्यवाणी केली आणि ती खरी नाही झाली म्हणल्यावर त्याचा जाब नको विचाराय. आणि कशावरनं तुम्ही खोटं बी सांगितलं असेल. हे काय बोलताय तुम्ही? जग इकडचं तिकडं झालं तरी माझा शब्द खोटा ठरू शकत नाही. होय, हा, म्हणजे अजून बी चानस आहे ती मरायचा. मम्मी तर सांगत होतो की नाही मी, जाताना राया आणि कृष्ण संगत जातली आणि येताना राया एकटाच येईल बघ. किती विकृत माणसं आहात तुम्ही. एका माणसाच्या मरणाची वाट बघताय. वाट बघतोय म्हणजे तुमच्या बाकीचा विश्वास ठेवून तर रायाचं कृष्णी बरोबर लगीन लावून दिलं आम्ही. पण ती काय मरणात झाल्या त्याच्यामुळं आमच्या अंगलट आलंय समज. आणि गुरुजी तुम्ही म्हणला होता ना रायाची पहिली बायको लगीन झाल्यावर घराचा हुमरा बी वलटू शकणार नाही. आव परती हुमरा वलडून घरात आली बी, देवदेव केलं बी ना, आता फिराय बी गेली, तरी बी तिला कसं काय झालं नाही ते मला माहित नाही. मी लोकांचं भलं करण्यासाठी ज्योतिष वापरतो. तुमच्या सारख्यांना हा असा कुणाचा तरी जीव घेता यावा म्हणून नाही. त्या मुलीच्या बाबतीत काय घडलंय, तिचं यापुढं काय होणार आहे हे मला माहित नाही. परंतु माहित झालं तरी आता मी ते तुम्हाला सांगणार नाही, कदापि नाही. एक फाकीत सांगून मी अगोदरच एक चूक केली आहे. पुन्हा ती चूक मला करायची नाही. चला, चालते वाईतून. आओ गुरुजी तुम्ही एवढं चिडू नका, आमचं ऐकून तर घ्या एकदा. माणुसकी नसलेल्या माणसांचं मला काही एक ऐकायचं नाही. एका माणसाचा बळी घेताय तुम्ही. तुमचं तोंडही बघायचं नाही मला. निघा, चालते वाईतून. बर, तेवढी तिच्या मरणाची तारीख तर सांगा की लगेच जातो. तुम्ही जाताय की धक्के मारून बाहेर काढू? निघा, चालते वाईतून. चलित न अरे किती गुरुजीला भडकले. चल लवकर येत नाही तर आपल्याला काहीतरी करायचं ते म्हातारा. चल लवकर, अगं चल की. हरी हो, हरी हो. सगळ्यांनी नाश्ता एकदम निवांत करा. 10 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 10 मिनिटात आपला नाश्ता आटपला पाहिजे. हा, मागवा. हा, वाव बाबू, किती सुंदर हॉटेल आहे ना, आणि समुद्र पण आहे. थँक्यू या गिफ्ट साठी. तूच तर माझं सगळ्यात सुंदर गिफ्ट आहेस. अहो, तुम्हाला काय गरज होती आता या वयात हनीमूनला यायची? अगं सगळं आयुष्य माझं कॉलेजच्या पोरांना शिकवण्यात गेलं. या सगळ्या धावपळीत तुला वेळच देता आला. आता फक्त तुला वेळ द्यायचा आणि आता आपण मस्त जगायचं आणि तू पण याचा आनंद घे. अहो, तुम्हाला कळतंय का, मुलाने आपल्याला हनीमूनला पाठवलंय. समजतंय मला. आता बघतोच त्याच्याकडे. कुठे गेला हा पोरगा? मिळाला. फोन उचल रे, फोन उचल गधड्या. काय रे गाढवा, अरे तुला आम्ही अष्टविनायकाच्या यात्रेला जायचंय असं म्हणालो होतो, तर तू आम्हाला हनीमूनच्या यात्रेला पाठवलास.
अरे गधड्या, इथे सगळी तरुण तरुण जोडपी आहेत. अरे आमच्याकडे अशा नजरेनं बघतायत की आम्ही दोघ जण कुठल्या तरी परग्रहावरनं इथे उतरलोय. नाही, अरे आम्हाला दोघांना म्हातार चढ लागलाय की काय असं सुद्धा हे लोक म्हणत असतील कदाचित. आता आम्ही दोघांनी काय करायचं? काय रे, हनीमून करा, काय हनीमून करा? अरे तुझ्या बापानं तरी केला होता का या वयात हनीमून? फोन ठेव, फोन ठेव, दिन ठेवून नाही तर. आता काय करायचं आपण? आता काय करायचं म्हणजे काय? आता आलो चौथ तर करून टाकूया की आपण हनीमून. मस्त एकमेकांवर प्रेम करू आपण. काय लाजली माझी मीना कुमारी. कसलं गोड कपाल आहे ना ते. हे असं प्रेम करता यायला हवं माणसाला एकमेकांना, हो ना? ऑर्डर करा. मला एक चहा दे. ओके सर. ठीक आहे, तुला काय पाहिजे ती मागव. कसला नवरा आहे हा, स्वतःचीच ऑर्डर दिली. आता कळलं स्वतःचीच ऑर्डर का दिली. दादा एक वेज सँडविच आणि एक ऑमलेट ब्रेड. ओके मॅडम. रायार असं शांत का बसलायस? माझ्याशी बोल की. कसं वाटतंय ते? हा, बाकीचे बघ कसे प्रेमाने एकमेकांशी बोलतायत. अरे बोल की. मला नाही बोलायचं. ठीक आहे, मी बोलते, तू ऐक. मला ऐकायचं बी नाही. बाबू, तुला असं नाही वाटत या दोघांचं काहीतरी बिनसलंय? माझं तुझ्यावरून लक्ष हटलं तर कळेल ना. दादा यो ज्यूस कॉम्प्लिमेंटरी आहे सर. एक काम करा, अजून एक ग्लास घेऊ द्या. सॉरी पण दुसरा ग्लास पॅकेजचा भाग नाही. अरे वाटलं तर तुला पैसे देतो की त्या ग्लासचे, तू घेऊन ये जा. सर पैसे द्यायची गरज नाहीये, मी बघतो काही होतं का.